सीताफळ बऱ्याच जणांना आवडत नाही, पण सीताफळाचे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो। तर आज आपण इथं सीताफळाची रबडी किंवा बासुंदी करतोय। मुख्य म्हणजे सीताफळाचा गर काढण्याची एक सोपी ट्रिक इथं मी सांगितली। चला करूया। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी करतोय। सीताफळाचा सीझन आहे आणि तुमच्याकडे जर उपवासाला सीताफळ चालत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ही बासुंदी किंवा रबडी करू शकता, किंवा मुलं सीताफळ असं खात नाहीये तर अशी सुद्धा करू शकता। करायला खूप सोपी आहे, खूप कमी साहित्य लागतं, पटकन तयार होते। सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी तुम्ही काहीही म्हणू शकता। तुम्हाला ही रेसिपी तयार झाल्यानंतर काय म्हटलं पाहिजे, रबडी की बासुंदी, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा। तर सीताफळ रबडी करायची आहे, त्यासाठी इथं मी 2 सीताफळ घेतलेली आहेत। सीताफळ चांगलं पिकलेलं असावं आणि इकडे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवले। तर दूध मी आधीच उकळून घेतलं होतं। दुधाला आता उकळी यायला लागलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची अख्खी वेलची। इथं मी 3 हिरवी वेलची अशी फोडून घेतली आहे, ही वेलची घातली। त्याचबरोबर 10 ते 12 केशराच्या काड्या घातलेल्या आहेत। तर केशर घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे, पण रंग छान येतो म्हणून मी घालते। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे, कारण दुधाला हलकी उकळी आली आहे आणि हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे। तर गॅस कमी करूयात आणि एक 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर हे दूध असंच ठेवून देऊ, फक्त मध्ये मध्ये ढवळत राहू। तर एक 9 ते 10 मिनिटं आपण याला मंद आचेवर उकळून घेतलंय। दूध आपलं थोडंसं दाटसर झालेलं आहे। आता यामध्ये घालायची पाव कप साखर, किंवा साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे, जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ते वापरा। आता काय होतं ना की साखर घातली की ती विरघळून परत दूध थोडंसं पातळ होतं, त्यामुळे अजून एक 5 मिनिटं याला मंद आचेवर आटवून घेऊया। तर अजून एक 5 मिनिटं याला आपण मंद आचेवर ठेवलं होतं साखर आणि काजू बदाम घालून, आणि हे अजून छान आता परत दाटसर झालंय। केशराचा मस्त रंग याला चढलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। यामध्ये घालायची थोडीशी वेलची पावडर। वेलची पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ही रबडी किंवा बासुंदी आपल्याला पूर्ण थंड करायची आहे, नॉर्मल टेम्परेचरला आणायची। तर आपली ही रबडी थंड होतीये तोपर्यंत आपण सीताफळाचं गर काढतोय। तर इथं मी 2 चांगली पिकलेली सीताफळं घेतलेली आहेत। सीताफळ चांगलं पिकलेलं असावं म्हणजे त्याचा गर अगदी व्यवस्थित निघतो। तर गर काढायची एक सोपी पद्धत सांगते। हे सीताफळ आधी फोडून घेऊया। तर हे बघा, सीताफळ अगदी मस्त पिकलेलं आहे। आधी चमच्याने सीताफळाच्या बिया आणि गर काढून घेऊ, व्यवस्थित खरडून काढायचे। तर हे बघा, याला आपण काढून घेतलंय। तर इथं मी 2 मोठी चांगली पिकलेली सीताफळं त्याचा असा गर बियांसहित काढून घेतलाय। पण हा गर बियांपासून वेगळं करणं जरा वेळखाऊ काम आहे। तर त्यासाठी इथं ते पटकन होण्यासाठी मी आपला साधा जो दोरीचा चॉपर असतो ना तो वापरते। तर यामध्ये आपण यातल्या थोड्याशा बिया म्हणजे सीताफळ घेऊया आणि याला एक थोडा वेळ असं फिरवून घ्यायचं आहे। तर थोडा वेळ याला आपण फिरवून घेतलं तर आपण याला चेक करूयात। तर हे बघा, याच्या बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि गर वेगळा झाला आहे। आता एका बोलवर इथं मी गाळणी घेतली आहे, याच्यावर आपल्याला हा गर काढायचा आहे आणि मग याला गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण याला गाळून घेतलं तर पटकन बिया वर राहतात आणि गर खाली पडतो। जर तुमच्याकडे असा चॉपर नसेल तर तुम्ही हे डायरेक्ट गाळणीमध्ये घालून डायरेक्ट गर घासून काढला तरी चालतो। पण काय होतं ना, बियांपासून गर मोकळा व्हायला बराच वेळ जातो, त्यामुळे आधी चॉपरमधनं काढून घ्या। गर वेगळा झाला की मग त्याला गाळून घ्या। तर याला आपण गाळून घेतलं आणि गर खाली पडलाय, म्हणजे जाडसर वरचे कण असतात ते वरच राहिलेले आहेत, पण या बिया मात्र आपल्याला आता सहज पटकन काढता येतात। तर या बिया काढून घेऊ आणि मग हा जो गर आहे तो खालच्या गरामध्ये मिसळून घेऊ। तर आपण या सगळ्या बिया काढून घेतल्यात। असं जर आपण गाळणीवर घासलं की बिया अगदी पटकन वेगळ्या करता येतात। आता हा जो घट्ट गर आहे तो सुद्धा खालच्या गरामध्ये मिसळून घेऊ। आणि आता हा जो उरलेल्या बिया आहेत या आपण अगदी तसंच पहिल्यांदा चॉपरमधून आणि मग गाळणीमधनं गाळून घेऊ। तर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 2 मोठ्या सीताफळाचा गर काढला।
जर आपण गाळणीवर घासत बसलो तर ते साल पटकन वेगळं होत नाही, त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. आणि हे बघा, आपण सगळ्या बिया काढून घेतल्यात. आपला सीताफळाचा गर तयार झालेला आहे. दुसरीकडे आपण जी रबडी केलेली आहे ती सुद्धा पूर्ण थंड झालेली आहे. लक्षात घ्या, रबडी आपली संपूर्ण थंड पाहिजे, म्हणजे अगदी गार नको, पण रूम टेम्परेचरला आली पाहिजे. तर ही रबडी मी एका बोलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये आपल्याला हा सीताफळाचा गर घालायचा आहे. तर तुम्हाला जितका आवडतो तितका तुम्ही सीताफळाचा गर यामध्ये घालू शकता. इथं मी जवळपास 5 मोठे चमचे गर घातला आहे. म्हणजे असं म्हणायला गेलात तर 2 मध्यम आकाराची सीताफळं. ही खूप मोठी होती त्यामुळं मी थोडासा कमी घातला. याला आता चांगलं मिक्स करायचं आहे. याला अगदी छान मिक्स करूयात आणि फ्रीजमध्ये साधारण 1 तासभर थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आणि मग हे थंड झालं की मस्त थंडगार सीताफळ रबडी सर्व करूया. तर तासभर मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मस्त थंडगार ही सीताफळाची बासुंदी रबडी जे काय नाव आहे ती तयार झालेली आहे. मस्त थंडगार अशी सीताफळ बासुंदी सर्व करूया. तर अशा पद्धतीने आपण मस्त थंडगार, एकदम रवाळ, दाणेदार, जे काय विशेषण द्यायचं तुम्ही देऊ शकता अशी सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी तयार झालेली आहे. कुठलाही सणसूद असो, पाहुणे येणार असो, सीताफळ भरपूर बाजारामध्ये आहे. नक्की करून बघा. मुलं सीताफळं खात नसतील तर अशा पद्धतीने करून बघा आणि मला सांगा की याला तुम्ही रबडी म्हणाल की बासुंदी. तर पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.